विधान परिषदेच्या 17 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये अमित शहांशी चर्चा करणार। 12-4-1 चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील बैठक वादळी। सातत्याने होणाऱ्या टीकेवरून तटकरेंनी बोलून दाखवली नाराजी, तर प्रफुल्ल पटेल कामानिमित्त गैरहजर। मुश्रीफ यांची माहिती। सुनेत्रा पवारांनी आमदारांच्या बैठकीत अर्थ खात्यावरून व्यक्त केली खंत। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आज अमित शहांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। राजकीय भाजपमध्ये प्रवेश निश्चित। 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती। तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीमध्ये घेतली होती माघार। नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी दोघांना अटक। पुण्यातून तेजस शाह, मनोज चिरुरेला अटक झाली आहे। गॉड नावानं सेव्ह केलेला नंबर तेजसचा असल्याची माहिती। नीटचा रसायनशास्त्राचा पेपर 10 ते 12 लाखांना विकला। सीबीआय तपासातून धक्कादायक माहिती समोर। कुलकर्णी मोटेगावकरला पालकांनी ऑनलाईन रक्कम पाठवल्याची सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी आणि महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। मंत्रालयासमोर आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। अभिनेता रितेश देशमुखला यंदाचा झी 24 तासचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रितेशचा गौरव। मराठी चित्रपटांसाठी डॉक्टर सुभाष चंद्रांनी दिलेल्या योगदानाचा रितेशकडून आवर्जून उल्लेख। गिरिजा ओक, सचिन कुमावत, सिद्धेश लोकरे यांचा झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं गौरव। जिजाऊ संस्थेचाही महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं सन्मान। भोंदू खरातकडून महिलांच्या आस्थेचा गैरवापर, मात्र त्याच्या जीवाला धोका नाही। झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। न्यायव्यवस्थेमधून खरातसारख्या प्रवृत्ती संपवण्याची ही ग्वाही। काँग्रेस पार्टीला महिला मतदान करणार नाहीत। झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांचं विधान। महिला आणि काँग्रेस यांच्यामध्ये शत्रुत्व असल्याची ही मिश्किल टीका। अहिल्यानगर इथल्या डोंबरे कुटुंबावर काळाचा घाला। नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये बुडून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। 2 तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढले। विदर्भामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम। पारा 43 ते 46 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।